पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीला माहिती देण्यात आली होती। आम्ही कुठल्या सीटबद्दल आग्रही होतो जेव्हा आम्ही आघाडीत नव्हतो त्यावेळेस, पण त्याच्याच बरोबर असणाऱ्या काही सूचनाही आम्ही त्या ठिकाणी मांडल्या होत्या। पहिली सूचना जी होती ती सध्याची परिस्थिती लक्षात घेता 48 पैकी किमान 15 जागा या ओबीसी समाजाच्या कॅन्डिडेट असले पाहिजे। सर्वांची लिस्ट मिळून आम्ही असताना म्हणतोय की 15 असले पाहिजे। दुसरं जे आहे त्याच्यामध्ये किमान 3 उमेदवार जे आहेत ते अल्पसंख्याक समाजातले असले पाहिजे। आणि तिसरा मुद्दा की ज्याच्याबद्दल मीडियामध्ये आणि इतर ठिकाणी वेगळ्या अर्थाने घेतल्या जातोय आणि ते म्हणजे कंडिशन असं म्हटलं जातं। आमची ती कंडिशन नाही आणि ती म्हणजे सेक्युलर मतदाराला आश्वासित करण्यासाठी काही घटक पक्षांचा पास्ट इतिहास लक्षात घेता जे घटक पक्ष आहेत त्यांनी या सेक्युलर मतदाराला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर यापुढे युती करणार नाही असं आश्वासित करावं आणि ते घटक शक्य असेल त्या घटक पक्षांना तर त्याचा एक लेखी मसुदा हा युतीच्या वेळेस आपण जाहीर करा। मी जसं म्हटलं की ह्या शेवटच्या मागणीचा इतिहास म्हणजे हेतू हाच आहे की सेक्युलर मतदाराला ती शाश्वत वाटलं पाहिजे की माझं मत हे सेक्युलर पार्टीलाच जाईल आणि हा पक्ष सेक्युलरच राहील। ही त्याला खात्री देण्याचा प्रश्न होता। महाराष्ट्र विकास आघाडी काय भूमिका घेते याच्याकडे आम्ही आता वाढतो। आज सकाळीच आपण एक सूचना दिलेली आहे की तुमच्या बोलल्याशिवाय कोणी पदाधिकारी महाविकास आघाडीच्या बैठकीत जाणार नाही। संजय राऊत म्हणतात की बाळासाहेबांच्या म्हणण्याचा गैरअर्थ काढू नका। नाही, आम्ही असं कार्यकर्ते उत्साही असतात आणि उत्साही असले की कार्यकर्त्यांमध्येच भांडणं लागतं। तेव्हा आमच्या पक्षामध्ये भांडणं लागू नये आणि आमची डोकेदुखी वाढू नये या दृष्टीने आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला इश्यू केले ते इन्स्ट्रक्शन्स। मला तुम्हाला विचारले साहेबांनी जातच नाही तसे आहे ना। बरं, युती होते म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्ते जातात आणि मग त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्षांचं आणि त्यांचं वादावादी व्हायला सुरुवात होते आणि आम्हाला मिटवण्याचं डोकेदुखी होती ती। विजय वडेट्टीवार म्हणतात की 7 तारखेपर्यंत हे सारं चित्र क्लिअर होणार। मला माहित नाही कारण त्या कालच्या आपणच दिलेल्या न्यूजवरनं काँग्रेस आणि शिवसेना
याच्यामध्ये 15 जागेंवरनं वाद आहे. 15 जागेंवरनं वाद आहे आणि शिवसेना आणि एनसीपी यांच्यामध्ये 9 जागेवरनं वाद आहे. आता यांचं हे रिझॉल्व 7 तारखेपर्यंत होणार असेल तर स्वागतार्ह असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. आता आपण म्हटलं होतं स्वतंत्रपणे जर लढलो आपण तर 6 जागा जिंकणार. महाविकास मध्ये आले तर किती जागा मिळतील? महाविकास आघाडीचा मी मागे म्हणालो होतो की एकत्र त्यावेळेसच्या परिस्थिती अनुसार आपण 40 जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस म्हणालो होतो, मिनिमम 40 जागा. परवा दिवशी मला असं प्रेसने असंच विचारलं की समजा युती झाली नाही असं करून चाला आणि तुम्हाला एकटं लढावं लागलं तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागा जिंकू शकता. ते मी त्यांना असं म्हणालो की मिनिमम 6. आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्याच मधला असणारा सामना होईल अशी परिस्थिती. बाळासाहेब, 6 जागा जर वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचितमुळे? त्या जागांचा आकडा किती असेल? मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी करण्याचा प्रयत्न होईल हा त्याच्यातला भाग. पुन्हा तुम्ही म्हणता की तुमची लढत भाजपसोबत होईल, म्हणजे महाविकास आघाडीची महाराष्ट्रात ताकद नाही असा याचा अर्थ समजायचा. एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे, या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि बीजेपी यांची युती, तेव्हा बीजेपी 23 जागांवरती लढत होती आणि उरलेल्या जागांवरती गेले 20 वर्ष ते लढलेले नाही. दुसरं असं आहे की काँग्रेस आणि एनसीपी हे सुद्धा 2004 पासून एकत्र लढतायत आहेत अशी परिस्थिती आहे. त्यांचा समझोत्याचा फॉर्म्युला तोच, त्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला सुद्धा तोच. त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस लढली नाही तिथे त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आणि ज्या ठिकाणी एनसीपी लढली नाही त्या ठिकाणी त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे. आम्ही असणारा त्या सगळ्यांना असं म्हटलंय की ही रियालिटी लक्षात घेऊन तुम्ही आपसातलं सेटलमेंट करा. बाळासाहेब, एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटते का की तुमचं त्यांच्याशी जमेल असं? आमचा शेवटपर्यंत जुळवण्याचा प्रयत्न राहणार. बाळासाहेब, शरद पवारांनी आता एक स्टेटमेंट केलं की वंचितला 4 ते 5 जागा आम्ही देऊ शकतो. अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही. माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर धैर्यवान कोणकर बसलेले तिथे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्यामुळे संपर्कात आहे.
या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का? त्यांनी असं म्हटलंय मला काहीही निरोप आलेला नाही. बाळासाहेब, जवळपास 3 ते 4 बैठका झाल्या. तुमचे प्रतिनिधी एका बैठकीला आपण दोन बैठका झाल्या. तर 3 झाल्या. 3 झालं. तर बाळासाहेब, वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही आहे हा संभ्रम अद्यापही आहे महाराष्ट्राला. तर तुम्ही काय सांगाल? तो संभ्रम आम्हालाही आहे की आम्ही निमंत्रक आहोत की घटक आहोत. तो संभ्रम आम्हालाही आहे. शेकूर मतदार अजून विश्वास बसत नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. शेकूर वोटर विश्वास बसत नाही जोपर्यंत तुम्ही. मी म्हणूनच म्हणालो की सेक्युलर मतदाराला विश्वासासाठी घेण्यासाठी मला जे पाऊल सुचलं ते आम्ही सांगितलं. याच्यापेक्षा दुसरं पाऊल असू शकतं. बरोबर आहे. बाळासाहेब, अकोल्यात प्रकाश आंबेडकर आहेत, नंतर प्राध्यापक राजेंद्र साळुंखे वर्धा आणि चंद्रहार पाटील सांगली, 3 उमेदवार फायनल झाले असतील असं बोललं जाते. त्याचे संकेत स्पष्टपणे तुमच्या पक्षाने दिले. तुमची उमेदवार तुम्ही स्वतः जाहीर केली. ते माझी तर उमेदवारी मी जाहीर ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली होती. आपण वर्ध्याचं जर म्हणत असाल तर मी ती सगळी क्लिप्स ऐकलेली आहे. म्हणजे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या अध्यक्षाच्या पत्रामध्ये आम्ही उमेदवाराचं नाव सुचवलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये आग्रह धरा की वर्धा आपल्याला मिळालं पाहिजे. हा त्या पत्राचा आशय आहे. दुर्दैवाने त्या आशयाचं असं धरलं जाते की आम्ही म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टनी कॅन्डिडेट घोषित केलेला आहे. जी काही आमच्या कार्य करण्याची जी पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये जिल्हा कमिटीला उमेदवार डिसाईड करणं किंवा डिक्लेअर करणं हा दोन्ही अधिकार. डिसाईड आणि डिक्लेअर हे एकतर पक्षाचे अध्यक्ष ती करतात किंवा त्यांनी नॉमिनेट केलेली कमिटी आहे ती करते. इज अ डिसाइडेड. ते डिसाइडेड आहे म्हणजे पक्षाला तिथल्या लोकल बॉडी पक्षाने डिसाईडच केलेलं नाहीये. त्यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे की आमची बैठक झाली, आमच्या बैठकीमध्ये अमुक अमुक उमेदवार आहे, हे योग्य आहे, आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार, पक्षाचे सभासद आहेत आणि यांच्यासाठी वाटाघाटीमध्ये आग्रह धरा असं ते आशयाचं पत्र आहे. बरं, चंद्रहार पाटलांच्या संदर्भात काय? आणि 8 तारखेला आमची भूमिका त्याबद्दल क्लिअर करणार. सध्याच्या परिस्थितीत किती जागा आता डिक्लेअर झालेल्या आहेत वंचित? कोणाच्या? 0. मी एक बाळासाहेब, महाविकास आघाडीसोबत जर जमलं नाही तर किती ठिकाणी आपण म्हणजे वंचित बहुजन करून लढणार आहोत राज्यात? कमिटी बसून डिसाईड करू पुढचा कोर्स ऑफ ऍक्शन. बाळासाहेब, देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार केला तर नरेंद्र मोदींच्या विरोधात रोखठोक भूमिका जी आहे ते आपण घेत आहात. त्यांनी काल त्यांची उमेदवारी जाहीर झाली वाराणसीमध्ये. नरेंद्र मोदी वर्सेस प्रकाश आंबेडकर हा सामना पाहायला मिळू शकतो का थेट? मी आपला अकोल्यातच लढणार. त्यांनी अकोल्यात येऊन लढावं माझं म्हणलं मग आपले सामने बोलू. बाळासाहेब, राजकीय पक्ष जे आहेत ते ईव्हीएमच्या संदर्भात संभ्रम आहेत आताही, परंतु बॅलेट पेपरचा आग्रह धरत नाही आहे आणि नरेंद्र मोदी म्हणतात की अबकी बार 400 पार. तर कशाच्या आधार? 7 तारखेला ईव्हीएमच्या संदर्भातलं एक डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे असं मी ऐकतोय मुंबईमध्ये. ते होईपर्यंत मी जरा थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी आमची भूमिका आम्ही सगळं क्लोजर रिपोर्ट जो आहे अजित पवारांच्या त्या केस संदर्भातला तो दाखल करण्याला विरोध केलेला आहे आर्थिक गुन्हे शाखेला ईडीनं. तर त्यांच्यावरती टांगती तलवार अद्याप कायम आहे असं तुम्हाला वाटतं?
नाही, माझं म्हणणं असं आहे की घोटाळा झालेला आहे हा बरोबर आहे. अधिकारी त्याच्यामधले जे आहेत तेही पुढे आलेले आहेत. तिथे असताना एवढंच फक्त मी नमूद करेन, या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून सत्ता बदल होता कामा नये. पण सत्ता बदल झाला, प्रॉपर ड्युटी न करण्यासाठी त्यांना जी काही कायद्याची सजा आहे त्याला आग्रह आमचा पक्ष धरणार. त्याच्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणतो, एक तर तुम्ही इन्क्वायरी करू नका, करणार असाल तर खऱ्याने करा. उगीच कुणीतरी सांगते कुणीतरी हे करते नाही. सुप्रीम कोर्टाने एका मॅटरमध्ये व्हेरी क्लिअर कट एक जजमेंट दिलेला आहे. तुमच्यावर प्रेशर येत असेल तर तुम्ही तिथे नोटिंग करा. वी आर देअर टू प्रोटेक्ट. संविधानाने तुम्हाला असा प्रोटेक्ट केलेला आहे, हे बरोबर आहे. पण कोर्टही आश्वासन देते की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करायला तिथे बसलेलो आहोत. हे दोन आश्वासन असल्यानंतर अधिकारी जर त्याच्या ड्युटीची लॉयल नसतील तर ही विल हॅव टू पे दी पेनल्टी. हे कुठेतरी इंट्रोड्यूस केलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतो त्या अधिकाऱ्याने आमची सत्ता येऊ नये एवढं फक्त बघावं. महाविकास आघाडीची मुंबईला जी बैठक आला होणार आहे 6-7 त्याचं निमंत्रण वगैरे नाही आलं? बैठकीचं नाही निमंत्रण आलेलं. शरद पवारांनी चर्चेला बोलवलं एवढं निमंत्रण आहे. मी त्या दिवशीच म्हणालो की 6 तारखेचं बैठकीचं शरद पवारांचं निमंत्रण आहे. नाही म्हणजे शरद पवारांचं वैयक्तिक निमंत्रण आहे तुम्हाला 6 तारखेचं? आता त्यांनी म्हटलं बैठक, त्यांनी म्हटलं आपण भेटता येईल का? म्हटलं होईल, म्हटलं भेटता येईल. 6 तारीख 6 ना. बाळासाहेब, भाजपा म्हणते या बाबकी बार 400 पार आणि आतून जे घाबरलेले आहेत त्याच्यामुळेच अमित शहा अकोल्यात येत आहेत 5 तारखेला. त्याच्या संदर्भात तुमचं काय मत? ते 150 सुद्धा क्रॉस करणार माझा अकोल्याच्या संदर्भात अकोल्यात मी बिहारलाही प्रचाराला गेलो नाही किंवा उत्तर प्रदेशलाही प्रचाराला गेलो नाही. तिथलं 10% मतदान मी इकडनं बसूनच फिरवू शकतो. बाई जाण्याची सुद्धा गरज नाही. पवार साहेबांना कुठे भेटणार तुम्ही मुंबईला? त्या अजून ठिकाण मला त्यांनी सांगितलेलं नाही. पण मुंबई सोडूनच असेल असं मला वाटते. मोदी बागेत तर मी नेहमीच जात असतो. उद्धव ठाकरेंसोबतची लाईव्ह आहे. 2 मेवण्या राहतात तिथे. एक नाही 2. त्याच्यामुळे जाता आता तर हाय बाय चाललेलंच असतं आमचं. अच्छा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.